नमस्कार. आज रामनवमी आहे आणि या उत्सव क्षणा दिवशी मी आज ब्लॉग म्हणजे हा दुसरा ब्लॉग चालू केला आणि आता आपण चाललो आहे गाडीजवळ. सो थोडीशी गाडी घेऊन थोडं फिरूया. रॅलीला जाणार होतो आम्ही, बट अजून कुठे मित्र परत रॅलीमध्ये भेटले तर तुम्हाला दाखवेन. सो मी रॅलीला जात हे का माहिती नाही का, कारण मला घसा बसला. सो त्याच्यामुळे जास्त रिक्स टेकर नाही करा. सो बघू आपण काय होतं. पहिले सगळं गाडी भाऊ माझा एवढा कट्टुकट लावतो ना, मलाच काहीतरी भीती वाटते. मी माझ्या गाडीलाच घासून जाईल घरून. ठीक आहे, कोणीतरी नवीन स्क्रॅच दिसतो माझ्या गाडीवर. काय बोलू आता, ते बघा आत्ता झालं. कोणी मारले काय माहीत आम्हाला. शक तो आ रहा है खुद के इस पे पर जाने दो. इसके लिए ऐसा क्लोजली नहीं लगाने का. इसने इतना नज़दीक लगाता है, इतना जगह छोड़ दिया. अभी ये भी किसने लगाया मालूम नहीं, बट फिर भी ठीक है. अभी निकलते थोड़े टाइम में देखते. सो थोड़ा इधर लगा लेता तो फिर कैसा घिसेगा नहीं निकलने का. नाही तर मीच कधी कधी घासणार मला वाटतंय. सो इसे जाऊन येऊ थोडा फिरून, बघूयात काय आता. बरेच दिवस मला असं माझं मन करतं की जिम लावावं. पहिली गोष्ट म्हणजे, पण जिम लावलं तर पण तुम्हाला सर्वांना माहितीच आहे तेवढे दिवस करावं लागतं. आपण 2 दिवसवाले माणसं आहोत. सो त्याच्यामुळे ना, थांबा 2 मिनटं थांबा, कारण की ते तिकडे तुम्हाला माहिती आहे ना भावानी गाडी एकदम कट्टुकटे, मला जरा आडवी करून काढावं लागते. सो हां, लाईट लावतो. हां, जसं तुम्हाला सांगितलं मी तसं आपण आता करणार आहोत. आता मी जरा बाहेर चाललो आहे कामानिमित्त. म्हणजे असं काही रॅली बिलीला जात नाही आहे. हे कपडे घालून तर बिलकुल नाही, पण तरी जरा फिरायला जातं आहे. सो जसं काय होईल तुम्हाला सांगितलं जाईल. आणि आज रामनवमी आहे. सो सर्वांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि एन्जॉय करा. हर घर में जय जय श्रीराम बोलेगा. तो लेट्स गो नाव अँड बघू काय होतं आणि काय करतो आपण. तुम्हाला माझ्या आवाजाने समजलं असेल ना, सर्दी खोकला झाले. खोकला तर नाही पण सर्दी खूप झाली. चला लेट्स गो. मैं आपको क्या बोलूँ, एक नंबर लग रहा है. हर जगह भगवा भगवा देख के ना, क्या बताऊँ मैं. गए नाही उसका रिग्रेट क्यों, क्योंकि भाई त्या आधीपासून सर्दी आणि तिकडे जाऊन ना मग आपली पब्लिक असते आणि त्यांच्यासमोर नाही बोललो ना आपण, ते आपल्याला वाईट वाटतं आणि बाकी काय नाही. पण एक नंबर झाला. आता मी जाऊन फक्त भेट देऊन आलो पाठच्या जागेत, विषय करून आलो आहे. पण तरी ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता हर जागेवर काही ना काहीतरी आहे. आणि ऑरेंज 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 फेटे घालून सगळीकडे भगवा रंग आपला झळकतोय. कसा आहे वाशा आहे ना विषय. हर एक स्पॉटवर तो तुम्हाला दिसला. आणि रॅली तर एकदम भव्य निघाला आणि 3-4 राहिलेत. आम्हाला असं आमच्या निर्देशन आलं की 2च राहिले, पण ते नाही दुरुस्त आहे. हिंदू आपण बोलतो ना, म्हणजे हिंदू जागेतच झाले बस, अजून काय नको आपल्याला. चला ठीक आहे, जास्त कॉन्ट्रिब्युशन नको जायला, नाही तर विषय होती. जेवढं आपण हाईट आहे तेवढंच बरं आहे. लेट्स गो ना. आता आपण घरी जाऊया आणि मग मी घरी काय असेल तर दाखवेन, नाही तर उद्या परवा जेव्हा आपण ब्लॉग करीन तेव्हा. नाही तर आजकाल मी ब्लॉग करणं विसरूनच गेलो. डेली ब्लॉगिंगमध्ये मजा यायची. हो भाई नीट चालव की गचकनमध्ये येतं आहे. तर काय बोललो होतं, हां आपण डेली ब्लॉगिंगमध्ये आपण ब्लॉग करायला मध्ये विसरूनच गेलो होतो. पण ठीक आहे, आता काय जसं होईल तसं. कारण की मला आहे ना 2-3 कामं अडकले आणि ते मग मी सांगून टाकतो ब्लॉगमध्ये. मग ते डिलीट करताना माझ्या जीवावर येतं, म्हणून मी त्यापेक्षा बनवीन. पण जेव्हा मी फ्री असेल, जेव्हा मी उडकीगिरी करत असेल तेव्हाच बनवणार असं ठरवलं आहे. सो ठीक आहे, चला बाय. आपला तुफान आला कल्याणला, तुम्हाला ब्लॉग बघत होतो. आणि आता चाललो आपण कॉलेजला, कारण की आपलं काहीतरी बाकी आहे ते कम्प्लीट करून येऊ आणि मग बघू पुढचं पुढे. लेट्स गो नाव. जसं मी तसं तुम्हाला सांगता येईल. तर चला जाऊया. आणि बाय द वे नेक्स्ट आहे. आता मित्रांचे कॉल आले की बाबा पोचले का. तर ते पहिले जाऊन पोचले आणि आम्ही फोन करत बसलो की बाबा त्यांच्या ह्याच्यात की ते येतील मग आपण जाऊ. पण ठीक आहे, आता निघाले तसं माझ्या घरापासून 10-15 मिनटावर मला बघायचे आणि एवढा फरक नाही वाटत. मला काही असं गेलो की असं नाही. ठीक आहे, चला जाऊया. लेट्स गो नाव. पेट्रोल सर्व भरायचं आहे. चला आता आपण झालेलं आहे, आता आपण घरी चाललो आहे. सो लेट्स सी. आपण सांगतो तुमच्याकडे आपली कामं केलीत. म्हणजे
कामं ते एवढे चांगले आपण बोलू नाही शकत, पण बऱ्यापैकी करून आलो आहे जेवढं केलं आहे. आता परत एकदा जावं लागणार आहे मला असं वाटतंच आहे. सो आता काय बोलू शकतो, एक दौरा असणार आहे म्हणून मला जरा दुःख आहे. मला एका दौऱ्यात काढायला सर्व आवडतं, पण आता काय तथाच तो. तर चला आता जाऊ परत एकदा नंतर. पण आता कॉलेजवरून आलं अँड देन जस्ट आपण जाऊन बसू आणि आपलं निवांत कामं करू. तर गाडी पार्क करायची आपल्याला आणि मग जसं काय तुम्हाला सांगितलं त्याचा टाईम आहे. आता बाहेर निघाला मित्रांसोबत जरा टाइमपास फिरायला आणि आता बघू काय होतं. असंच फिरतो आहे काय माहिती नाही. 8:30 झाले आणि बोलवलं आहे. कंटाळा येतो पण ठीक आहे, आता जायचं आहे. बोललो ना आधी मी चुकी करतो. हो येतो आणि मग ते पाठी जाणं मला जमत नाही. दोन ठीक आहे जाऊन येतो तुला 2 मिनटं भेटून रिटर्न कंटिन्यू. हाय गाईज, आता पण चाललं आहे खाली आणि बघूया काय होतं. म्हणजे असंच फिरतो आहे. BGSLला जाणार आहे आणि काय होतं काय भेटतं बघू. जरा नवीन नवीन थिंग्स काय आलेत का, कारण की तुम्हाला माहिती आहे का काय कोणाला माहिती असेल तर काही जवळ येते म्हणून जरा एक निर्दर्शनात करायचं चाललं आहे. लेट्स सी. काय झालं त्याचा निकाल. माझ्या मित्राचा जो फोन आहे त्याचा गेला डिस्प्ले आउट. तो डिस्प्ले आउट गेला म्हटलं की जावं लागलं ते काय नाही सर्व्हिस सेंटर गेलो बसलो आरामात चिल गेला. तर तिकडे मी वार्तालाप करत होतो म्हणून मी काय त्याच्यावर बोललो नाही. मित्रांनी 2 महिन्यात फोन घेतला आणि त्याचा विषय झाला त्या फोनचा. आजकाल आयफोनवरून पण विषय सोडायला लागले पोरांची काय माहिती नाही. ते तर ठीक आहे अँड्रॉइड फोन होता तो पण तरी. आता परत स्विमिंगला झालो आणि आता मित्र सारखे फोन करतात आणि शिव्या घालते की आजचा मॅच होता. आणि आता कसं सांगू समजत नाही म्हणजे कसं राहणार. लिफ्ट येत नाही अजून. थांबा जरा फोन करतो. सो गाईस म्हणजे माझ्यासारखा मूर्ख होऊन नसेल. एक तर आधीपासून सर्दीसारखं वाटतं आहे आणि मी त्यात स्विमिंग पूलला गेलो तर गेलो सर्व एकदम प्रॉपर चालू होतं आणि अचानक म्हणजे आपल्याला असं होतं की बाबा सफोकेशन. मी पोहत होतो बाहेर. म्हणजे आता जेव्हा फॅड झालं तेव्हापासून मी पाहणं थोडं विसरलेलो. पण त्या रिटर्न तो कॉन्फिडन्स गेन झाला. म्हणजे मी असं कडेला आपण जसं असतो तसं जायचो मी. पण आता तो परत एकदा कॉन्फिडन्स गेन झाला आणि असं वाटतं की दर टाईम जाऊन ती भीती चालली आहे परत. म्हणजे मी पहिले करायचो आम्ही गावच्या नदीत पोहायचो तर एवढं काय वाटायचं नाही. पण आत्ता ते कॉन्फिडन्स परत आला. आता डबक्यात टाकलं तरी आपण बाहेर येऊन तसं करत. पण त्यासाठी पण म्हणजे कसं आहे फ्लोटर होता. आता विदाउट फ्लोटर एकदा ट्राय करायला पाहिजे. फ्लोटरने कसं आपण वर राहतो. विदाउट फ्लोटर आपण खाली येतो का काय ते म्हणजे आपलं वजन मेन म्हणजे वजन आहे. वजन आपण ढिल्लं सोडली ना बॉडी तर राहतं ते. आता मला त्या फ्लोटरमध्ये भीती वाटत म्हणून मी बॉडी ढिल्ली सोडली. पण जसे फ्लोटर काढले मी एक स्टेप खाली गेलो त्याने समजतं की फ्लोटर इथे फ्लोटर आपल्याला इथे नको. जसं तुम्हाला जसं सांगेल तसं करा. तुम्ही शिका नाही असं नाही. पण एक आहे की मी चुकी गेली कारण की आता मला परत ते सर्दीसारखं वाटायला लागलं. ठीक आहे आता काय करू शकतो. काय चूल आहे ना मग बाकी काय नाही. चूल आहे माझ्या हातात आणि म्हणून मी गेलो. तर ठीक आहे आता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मला माहिती आहे मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. हे ब्लॉग म्हणजे असे स्पष्टीकरण एकदम प्रॉपर द्यायचं असतं. काय एकदम असं द्यायचं असतं पब्लिक द्यायचं खूप सारी. पण मला तुम्हाला प्रवचन द्यायला आवडत नाही जास्त. आता म्हणजे जत्रा येणार आहेत मम्मीच्या गावची जत्रा. मग माझ्या भावाचं नाही आमच्या वाडीतलं एक भाऊ आहे त्याचं लग्न आहे सागर भाऊचं. त्यानंतर अजून एक जत्रा आहे. म्हणजे अजून खूप कंटेंट आहे. पण ते कंटेंट म्हणजे तुम्हाला काय सांगू आता करावं लागणार. आणि ठीक आहे आता भाऊ जरा सर्दी झाला म्हणजे बस दाखवतो. अरे भाऊ पावसाळा गरमी आहे. गरमीत व्हायरल फीवर नाही काय बोलतो व्हायरल कोल्ड हे असू शकतो. चला प्लीज जास्त बोललो 2 मिनटं तुम्ही ऐकलं मला धन्यवाद. चला आता भेटलं तर कंटिन्यू करू नाही तर मग हीच व्हिडिओ उद्या टाकून देतो. ए कार्तिक तितली उडी उड़ ना सकी क्या रे तितली उड़ रहा है क्या तितली. ड्राइवर ने बोला कार्तिक कार्तिक